स्वामींकडे मागितलं की स्वामी मला प्रचंड भूक लागली आणि मला आंबा खायचा आहे, आणि लागले आंबा शोधायला. सकाळची संध्याकाळ झाली तरी आंबा काही मला कुठे दिसला नाही. मग मनात विचार आला, अख्ख्या जगाला पावणारे हे स्वामी मलाच का पावत नाहीत? सेवा तर मी पूर्ण मनापासून करते. पण खरं तर स्वामी मला पावले होते. तो आंबा शोधत असताना वाटेत सफरचंदापासून चिकूपर्यंतची सगळी झाडं होती. ती फळंही तितकीच पौष्टिक होती. त्यानेही माझं पोट भरणार होतं. पण माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं नाही. का? कारण मला हवा होता तो आंबा. या फळांचं मी फक्त उदाहरण दिलंय, पण अनेक वेळेला आपल्याला असं वाटतं की इतकी सेवा करून सुद्धा जी गोष्ट मला हवी आहे ती स्वामी मला का देत नाहीयेत. मग अशा वेळेला थोडंसं थांबायचं. जी गोष्ट आपल्याला हवी आहे ना त्याचा विचार काही काळासाठी बाजूला ठेवायचा. आणि माझ्या सेवेत इतकी ताकद आहे की जी गोष्ट मला हवी आहे ती स्वामी मला देतीलच असा नाही, तर जी गोष्ट माझ्यासाठी योग्य आहे ती नक्कीच मला स्वामी देतील असा विश्वास ठेवून आपल्या आजूबाजूला पाहायचं. आपल्या लक्षात येतं की जी गोष्ट आपण मागितली त्यापेक्षाही मौल्यवान गोष्ट स्वामींनी आपल्याला दिलेली असते.